दरम्यान ज्या लोकांकडून पैसे सुटत नाहीत त्यांच्या बॅगा का चेक करता असा सणसणीत टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी टोलेबाजी केली आहे। त्यांच्या या टीकेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते निवडणूक आयोगाच्या लोकांना तरी काय कळतं की नाही, कोणाची बॅग तपासायची कोणाची नाही तपासायची। ज्याच्या हातून पैसे सुटत नाही तो बॅगेत पैसे घेऊन जाणार आहे, एवढं तरी समजायला पाहिजे। आतापर्यंत अनेक शिवसैनिकांना विचारून बघा, अनेक उमेदवारांना विचारून बघा, पैसेच सुटत नाही हातातनं, बॅगेत कोण घेऊन जाणार, काय तपासताय त्याच्या हातामध्ये। पैसे भाजपनं किंवा फडणवीसांनी तुम्हाला दिलेले आहेत ना, जे सुपाऱ्या घेतात त्यांच्याकडेच पैसे असतात, आमच्याकडे कुठून पैसे असणार। आमचं सरकारच गौतम अडाणींनी पाडलं। अजित पवारांच्या पुराव्यानुसार आमचं सरकार जर उद्योगपती पाडत असेल याचा अर्थ असा आहे की आमचा कोणत्याही उद्योगपतीशी आमची हातमिळवणी नाही आणि ही मुंबई विकली जाऊ नये अडाणीच्या हातामध्ये, म्हणून आम्ही लढलो आणि आमचं सरकार पाडलं। जर आम्ही गौतम अडाणीशी हात मिळवणी केली असती तर आमच्या बॅगेत पैसे असते, आमच्या बॅगेत, आमच्या हेलिकॉप्टरमध्ये, आमच्या विमानात नक्की पैसे असते। पण आमच्या विमानात खरोखर कोमट पाणी आहे बरं का, ते पाणी पिऊन आम्ही दौरे करतो आहोत। पैसा सुटत नाही याची यांना अनुभव आलेला दिसतोय। तुम्ही पण इलेक्शन लढताय, प्रचंड पैसा लागतो, त्या पैशाचा पण हिशोब द्या। आमच्याकडे नाहीच आहे, आमच्याकडनं सुटतच नाही आहे, मग तुमच्याकडे अमाप तुमच्या बॅगांमध्ये आहे असा अर्थ धरायचा का? एवढ्या इलेक्शन लढताय ते कोणा तुमच्या जीवावर लढताय का? कारण मला आठवतंय पहिला जेव्हा आलं स्वबळावर मी लढणार, आता ते स्वही राहिलं नाही आणि ते बळही राहिलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।